शासन एकीकडे म्हणतं की खेड्याकडे चला, पण तू खेड्यातले मुलं सगळे शहरामध्ये येत आहेत. त्या गावातल्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अक्षरशः गाड्याच्या गाड्या भरून येतात, शहराकडे येत आहेत. पण राज्य शासन कुठंतरी कमी पडते का? कारण हे शासन खासगी शाळांना मान्यता देते, त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडायला. जो आपला सिलेबस आहे महाराष्ट्र बोर्डाचाच, त्याच्यामध्ये आपले झडपीचे विद्यार्थी परिपक्व आपण करू शकलो का असं मी बिलकुल विचारणार नाही. कारण त्या एवढल्या लेकरांचा त्याच्यामध्ये काही दोष नसतो. आपण परिपक्व करू शकलो याच्यावर एससी पॅटर्न राबवत असताना झडपीचे शिक्षक प्रशिक्षक आहेत का? सध्याची काय अवस्था आहे? पाठीमागच्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. कधी राजकारणांमुळे तर कधी नकारात्मक घटनांमुळे. पण या साऱ्या बदनामीच्या सावलीत एक आशेचा किरण चमकतोय, तो म्हणजे TD वनवे सर. ज्यावेळेस अनेक लोक समस्या दाखवण्यात मग्न आहेत, त्यावेळेस TD वनवे सर नवीन उपाय शोधत आहेत. खास करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं दार उघडतात. आज आपल्यासोबत याच पॉडकास्ट मध्ये आहेत हेच तरुण शिक्षक TD वनवे सर. ज्या माणसाने शिक्षणासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं, तिथे व्यवस्था अपयशी ठरली, स्वतः शिक्षक बनून उभे राहिले. चला तर मग अशाच या शिक्षकाशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न आहे की एडुशो मुवमेंट चळवळ नेमकी का तुम्हाला सुचली? ही मुवमेंट तुमच्या डोक्यात कशामुळे आली, काय सांगा? प्रमुखतः जर आपण पाहिलं तर मी कोरोनाच्या कालावधीच्या अगोदर शहरामध्ये राहायचो, विशेषतः मुंबईमध्ये. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये गावाकडे आल्याच्या नंतर ज्या शाळेमध्ये, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलो, लहान असताना माझं बालपण ज्या शाळेमध्ये गेलं, त्या शाळेमध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम कोरोना संपल्याच्या नंतर त्या कार्यक्रमाला मी गेलो. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर ज्या वेळेस मी असायचो शाळेमध्ये, म्हणजे जवळपास तो कालावधी 15 वर्षाच्या अगोदरचा, त्यावेळेस 40-45 विद्यार्थी असायचे शाळेमध्ये आणि लांब लाईन असायच्या. मी ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला गेलो, सगळे मिळून, सगळ्या वर्गाचे मिळून विद्यार्थी मला दिसले 15 ते 20च्या दरम्यान विद्यार्थी होते. त्यानंतर मी त्याच्यावर चर्चा केली शिक्षकांबरोबर की हे काय नेमकं, शाळेमध्ये विद्यार्थी एवढे कमी काय? तर त्यांनी सांगितलं की बऱ्याच दिवसापासून हळूहळू विद्यार्थी कमी होत गेले. आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट यायला लागली की हे विद्यार्थी कमी का झाले असतील? दिवसेंदिवस आपण पाहतो लोकसंख्या वाढत जाते आणि आपल्या शाळेतले विद्यार्थी कमी का होतात? त्या गोष्टीकडे मी ऑटोमॅटिकली आकर्षित झालो. कारण लहान असतानापासून माझं जे शिक्षण झालं ते जिल्हा परिषदेची शाळा जर नसती तर आज तुमच्या समोर बोलण्याच्या लायक मी सुद्धा बनलो नसतो. आणि त्यामुळे मी ठरवलं की यासाठी आपल्याला हा जो टाइम आपल्या गावात काही दिवस घालवायचा आहे, त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांबरोबर बोलून, शिक्षकांबरोबर बोलून त्या समस्या काय आहेत, 1 वर्ष माझं सुरुवातीला त्या समस्या संपूर्ण मुळासकट जाणून घेण्यामध्ये गेल्या. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये, म्हणजे मागच्या 1.5 वर्षापासून मी असं ठरवलं की मी स्वतः शिकवायचं मुलांना. आणि तिथून, आणि शिकवायचं तर कुठल्या मुलांना, तर मी निवडले जिल्हा परिषद शाळेमधले मुलं किंवा सरकारी शाळेमधले जेही मुलं असतील त्या मुलांना आपण फ्रीमध्ये शिकवायचं. आणि त्याचं कारण असं होतं, बरेच लोक मला म्हणायचे की फ्रीमध्ये करू नको कारण त्याची किंमत कोणाला कळत नाही. परंतु फ्रीमध्ये जर आपण त्यांना केलं नाही, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्या मुलांना पाठवायचं का नाही हे आईवडिलांच्या कामावर अवलंबून असतं गावाकडं. जर एखादं काम त्या आईवडिलांना त्या मुलांकडून करून घ्यायचं असलं तर ते मुलं आपल्या शेतामध्ये किंवा जनावर वगैरे चारताना दिसतात. अशा लोकांसाठी त्या शाळा महत्वाच्या आहेत. आणि तसंच एक माझी लाईफ, माझं जे जीवन होतं लहान असतानापासूनच्या ज्या समस्या होत्या, त्या मुलांच्या समस्या आणि माझ्या समस्या या थोड्याशा मॅच झाल्यामुळं मी तिकडे आकर्षाला गेलो. आणि जसं जसं मी त्यामध्ये घुसलो तसं तसं मी जास्तच त्याच्यामध्ये इन्क्लूड होत गेलो. यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का? कशा पद्धतीने हे सगळं हँडल केलं? नाही, यामध्ये अडचणी म्हणजे सुरुवातीला एकतर मी स्वतः जॉबलेस होतो. आणि गावामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जर माहिती आहे, खेडेगावामध्ये नोकरी या गोष्टीला खूप मोठी हवा दिलेली आहे. जीवनामध्ये नोकरी नसेल तर काहीच नाही, हे गावामधलं ब्रीदवाक्य असतं. आणि तशा गावामध्ये मी आल्याच्या नंतर सुरुवातीला ज्यावेळेस ही तर समस्या होती, जिल्हा परिषदेच्या मुलं कमी होण्याची, पट कमी होण्याची आणि शाळा बंद पडतील भविष्यात, अशी एक संभावना आम्हाला दिसत होती, म्हणजे मला दिसायची. आणि त्यावर काम करत असताना फ्रीमध्ये ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस गावामध्ये असे काही शंड लोक असतात
की ते फक्त चर्चा करणार, कोणाला तरी काहीतरी वाकडं तिकडे बोलणार. मग त्या लोकांच्या नजरेमध्ये आणि थोडंसं पॉलिटिक्स असतं गावामध्ये. आणि अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, पाठीमागच्या जसं 10-12 वर्षापासून मी पाहतोय की पॉलिटिक्स हे लोकांना न समजता लोक त्याच्याकडे आकर्षित जास्त होत आहे. आणि नेत्यांना आपल्या घरातला जो वरिष्ठ व्यक्ती असतो त्याच्यापेक्षा जास्त मान सन्मान इज्जत त्या लोकांच्या मनामध्ये भरलेली असते कुठल्या ना कुठल्या नेत्यामध्ये. मग त्यासाठी इशू तुमचा कास्टचा असेल, जातीचा असेल, धर्माचा असेल, आणि हे शिक्षण वगैरे या गोष्टी मागं पडताना दिसतात आपल्याला. त्यावेळेस मी ज्या वेळेस त्या गोष्टी करायला लागलो, मुलांना फ्रीमध्ये ट्युशन द्यायला लागलो, त्यावेळेस त्या लोकांची इच्छा अशी असायची की हा असं करायला लागल्याच्या नंतर जे छोट्या काही पॉलिटिकल गोष्टी असतात, कोणाला सरपंच व्हायचं असतं किंवा काही, की यामध्ये हा जर इन्क्लूड झाला, ते असं एक वाटत असेल माझा एक अंदाजे. पण बेसिकली माझ्या मनामध्ये त्या गोष्टीमध्ये मला बिलकुल रसही नव्हता आणि त्याच्यामध्ये मला काही करायची इच्छा नव्हती. माझी इच्छा एवढीच होती की ही जी शाळा आहे इथून काही विद्यार्थी जर घडले. आपण शिक्षण घेत असताना मी ज्यावेळेस शहरामध्ये शिक्षण घ्यायला गेलो त्यावेळेस पैशाच्या वगैरे समस्या आपल्या सुरुवातीलाच येतात. पण त्यापेक्षा मोठी समस्या आहे ती आपली भाषा. आपण कोणत्या ठिकाणावरून आलो आणि आपल्या बरोबर कुठंतरी दुजाभाव होतो, आपला कुठंतरी फसवलं जातं शहरामध्ये. ज्यावेळेस आम्ही जायचो त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी, मोबाईल वगैरे काही नसायचं आणि त्यावेळेस कुठंतरी आपण लयच कमी आहोत आणि सुरुवातीला आपण तिथं जाण्याच्या अगोदरच खूप घाबरणार. त्या मुलांना, जे ग्रामीण भागातले माझ्यासारखे मुलं होते, ज्यांच्यात मला स्वतःला पाहतो लहान मुलांमध्ये, त्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या समस्या मी फेस केल्या आणि बऱ्याच वेळा माझं शिक्षण खंडित झालं, काहीतरी पुन्हा सुरू केलं, खंडित झालं, सुरू केलं आणि काहीच साध्य नाही झालं शेवटी, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आज मला हे काही दिवसांपूर्वी असं वाटायचं, पण आज असं वाटतं की मी खूप काही साध्य केलंय. त्या मुलांचा आधार मी बनू शकतो आणि त्यांचा आधार मला बनायचंय हे मनात पक्क ठरवलं आणि तिथून सुरुवात केली. समाज काहीही बोलला तरी चालन, कुणी काहीही बोललं तरी चालन, या मुलांना मी फ्रीमध्ये शिकवणार म्हणजे शिकवणार. आणि त्याच्यात क्लॅशेस होऊन नंतर काय झालं की खूप जास्त लोकांनी काहीतरी वेगळंच बोलणं वगैरे. त्यामुळे मला तर जिल्हा परिषदसाठी काम करायचं होतं आणि गावातल्या शाळेसाठी करायचं होतं. पण मी काय केलं की थोडंसं म्हणलं यांना थोडं साईडलाईन करूया, कारण त्यांना त्याची समज नव्हती. बिना समजता सर्व ह्या गोष्टी चालल्या होत्या आणि मी शेजारच्या गावांच्या शाळांमध्ये तिथं जाऊन शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि पाठीमागे 1 वर्ष जिल्हा परिषद सुरुडी त्या शाळेसाठी तुम्ही शिक्षक नसताना सुद्धा हे मोफत शिक्षण देत आहे मुलांना? हा, शिक्षक नसताना हे मोफत. आणि ऍक्च्युअली असं आहे की शिक्षक व्हावं असं माझं काही एज्युकेशन नाहीये. म्हणजे जे डीएड वगैरे आपल्याकडे करतात, शिक्षक होण्यासाठी डीएड वगैरे करतात, तसं काही माझं एज्युकेशन नाही. पण स्वतः शिकवून अगोदर 1 वर्ष त्या गोष्टींचा अनालिसिस करून लेकरांना कुठल्या माध्यमात शिक्षण. माझं शिक्षण, मी इंजिनिअरिंग सुरुवातीला ऍडमिशन घेतलं होतं, पण मला ते काही कारणास्तव सोडावं लागलं. आणि ते सोडल्याच्या नंतर मग करायचं काय, मी ठरवलं पुढे आपलं UPSC करायची. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग सोडून आलो होतो, ऍक्च्युअली मला डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हतं. म्हणजे आपले संपूर्ण स्वप्न संपलेत आणि आता आपली लाईफ बरबाद झाली. आष्टीच्याच आपल्या स्टँडवर मुंबईमध्ये माझं ऍडमिशन होतं आणि तिथून मी सोडून आलो, कारण 74,000 फी भरायची होती आणि फी जर नाही भरली तर मला एक्झाम देता येणार नाही असं कॉलेजने सांगितलं होतं. मग मी आलो, आष्टीच्या स्टँडवर बसलो आणि आष्टीच्या स्टँडवर पहाटेच्या 5 वाजले असतील. आणि काय घरी गेल्याच्या नंतर मी कोणाला सांगितलं नव्हतं, कारण कनेक्टिव्हिटी त्यावेळेस खूप कमी होती, मोबाईल फोन वगैरे नव्हते. मी कोणालाही न सांगता बॅग भरून आलो आणि तिथं बसल्याच्या नंतर हेच विचार करत होतो की आता करायचं काय. घरी गेल्याच्या नंतर आज नाही, उद्या नाही, 4-8 दिवसांनी आपले लोक प्रश्न विचारणार आहेत, तू आला कसा, तुझं शिक्षण कसं चालू आहे, तर आपण उत्तर द्यायचं काय, तर त्याचं उत्तर माझ्याकडे त्या दिवशी नव्हतं. आणि तिथं मला एक पुस्तक भेटलं, मला वाटतं तुकाराम जाधव सरांचं पुस्तक होतं UPSC बद्दल, की UPSC काय असतं. त्याच्या अगोदर मला ऍक्च्युअली UPSC वगैरे काय असते काय माहित नव्हतं, कारण एक करिअर ऑप्शन म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांना बऱ्याच गोष्टी माहित नसतात, तसंच मला हे माहित नव्हतं. दुसरं एक प्रोफेशन आपण पाहतो की वकील, LLB वगैरे असतं, पण आपल्या ग्रामीण भागातले लोक किंवा मुलं त्याच्याकडे तुका आपल्याला वळताना दिसत नाहीत. आपले मुलं कुठं वळतात, एक सुरुवातीच्या काळाला डीएड कॉलेज बास्ट झाले, किती का पण डीएड कॉलेज झाले आणि त्याच्यानंतर डीएड कम्प्लीट झाल्याच्या नंतर समजायला लागलं जॉबच नाही. त्याच्यानंतर एक दुसरं प्रोफेशन आलं इंजिनिअरिंगची पण तशीच वाट लागली, कारण आपल्या लोकांची सवय काय, ते असतात ना डुकरं,
ते एक पुढं जर विहिरीत पडलं तर सगळे जाऊन त्याच्या मागे पडणार, आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे पडलेल्यांपैकी एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ते युपीएससीचं पुस्तक सापडलं, मग ठरवलं आपण युपीएससी प्रिपेअर करायचं. आणि ते प्रिपेअर करायचं तर कसं, कारण फायनान्शियल प्रॉब्लेम होतेच. मग ठरवलं की आता जसं होईल तसं आम्हाला एक एक पुस्तक मिळवायला नगर वगैरे इकडे एनसीईआरटीचे पुस्तकं प्रिपेअर करावं लागतं. ते एक एक पुस्तक घेण्यासाठी मी नगरपर्यंत चक्र मारलेले आहे. आणि तिथून पुढे तो प्रवास सुरू झाला. आणि त्या बेसवर त्यांनी मला एक गोष्ट भेटली त्या अभ्यासक्रमाने, की टोटली सगळ्या विषयांचं एक बेसिक जेवढं आवश्यक आहे तेवढं ज्ञान भेटलं. कुठल्याही गोष्टीवर आपण बोलू शकतो तेवढं कळलं, आणि शिक्षकाला त्याच्यापेक्षा जास्त काही गोष्टींची आवश्यकता नसते. बरोबर. आणि त्या पद्धतीने माझ्या शिक्षक बनण्याचा प्रवास चालू झाला. कोणीही मला शिक्षक बनवलं नाही किंवा कोणी सर्टिफिकेट दिलं नाही. फक्त मला त्या मुलांना शिकवायचं आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या अडचणी मी फेस केल्या त्या अडचणी त्यांना येऊ नयेत त्याच्यासाठी प्रयत्न करायचे, आणि त्या दृष्टीने आणखी आपलं काम चालू आहे. राज्य शासनाने एक आता असा निर्णय घेतला की पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न लागू केला आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून. हा निर्णय कितपत योग्य आहे तुम्हाला असं वाटतं, आणि तो कशा पद्धतीने येत्या काळामध्ये ही सगळी प्रोसेस होईल, काय वाटतं? आता जर आपण त्याचा विचार केला की सीबीएसई पॅटर्न, आता माझ्या गावामध्ये सध्या 16-17 विद्यार्थी येतात, पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग. यावर्षी सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे फक्त पहिल्या वर्गासाठी. तर पहिल्या वर्गामध्ये जर आता आपण विचार केला ग्रामीण भागामध्ये काही वस्ती शाळा वगैरे अशा आहेत की तिथं 10-12च्या आसपास विद्यार्थी आहेत, एका वर्गात 2-3 विद्यार्थी असतात, जास्तीत जास्त 5-6 विद्यार्थी असतात. आणि सीबीएसई पॅटर्न लागू करायचं म्हटलं की तिथं एक लोकांच्या मनामध्ये एक समस्या आहे की म्हणजे कन्फ्युज आहेत लोक त्या गोष्टीमध्ये की हा पॅटर्न नेमकं इंग्लिशमध्ये असणार आहे की मराठीमध्ये असणार आहे. यामध्ये बरेच पालक कन्फ्युज आहेत आणि शिक्षक पण बरेच कन्फ्युज आहेत की हा पॅटर्न आपण शिकवायचा कसा. पण जर आपण एक शिकलेले व्यक्ती म्हणून जर आपण विचार केला याच्यावर कधी कधी हसायला येतं. त्याचं कारण असं आहे की आपण 4थीच्या लेकरांना शिकवतो. ऍज अ टीचर आपण 4थीच्या मुलांना हायली शिकवायचे. समजा माझ्या शाळेचा विचार केला तर झेडपीचा कुठलाही विचार केला तर 8वी पर्यंत पकडा, बरोबर आहे. त्या मुलांना असं विशेष काय शिकवावं लागणार आहे का? आपला जो महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा पॅटर्न आहे, आपण जर पहिले पुस्तकं पाहिले तर तो पॅटर्न माझ्या दृष्टीने सीबीएसई पॅटर्नपेक्षा तो सिलेबस थोडा जड वाटतो मला. आपला आहे तो सिलेबस पण फार सुंदर आहे, पण सीबीएसई का आणि गव्हर्नमेंट सीबीएसई कडे का वळते? महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सीबीएसई काय नेमका फरक? सीबीएसई म्हणजे केंद्रीय पॅटर्न आहे, केंद्र शासनाने डिझाईन केलेला पॅटर्न आपण थोडक्यात त्याला म्हणू शकतो. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा जो पॅटर्न आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत डिझाईन केला. अभ्यासक्रमात पण बराचसा बदल असणार आहे. अभ्यासक्रमामध्ये बदल म्हणजे आपण जर विचार केला मॅथमॅटिक्स म्हणजे आपण त्याच्यामध्ये आणखी एक समस्या येते. सध्या जर आपण शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर आपल्याकडे 3 प्रकारच्या शाळा चालतात. त्याचे आणखी वेगवेगळे मुख्य शाळा 2 प्रकारच्या पडतात, एक शासकीय शाळा, दुसऱ्या प्रायव्हेट शाळा. हे झाले शाळांचे प्रकार. अभ्यासक्रमानुसार किंवा त्याची भाषा वगैरे याच्यानुसार जर आपण प्रकार पाहिले तर पहिला प्रकार येतो मराठी माध्यम, दुसरा येतो इंग्लिश मिडियम किंवा आपण त्याला इंग्रजी माध्यम म्हणू, आणि त्या दोन्हीचं साम्य साधणारा तिसरा प्रकार कोणता येतो? सेमी इंग्लिश. याच्यामध्ये फरक काय आहे? मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम हे तिन्ही जर आपण पाहिलं पुस्तकामध्ये एकही शब्द बदल नाही, फक्त भाषा ट्रान्सलेट केलेली आहे. मराठी माध्यमाला सगळे विषय, इंग्रजी हा विषय सोडता सगळे विषय मराठीमध्ये असतात. इंग्लिश माध्यमाला सगळे विषय, ज्यावेळेस आपण 5वीच्या पुढे हिंदी विषय येतो त्यावेळेस वेगळी गोष्ट आहे. आणि मराठी, हिंदी आणि मराठी हे 2 विषय त्या भाषेत असतात, समजा हिंदी आणि मराठी भाषेमध्ये. बाकीचे सगळे विषय इंग्लिश मध्ये असतात. इंग्लिश मीडियम सीबीएसई पॅटर्न राबवत असताना या संदर्भात शिक्षकाला काही ट्रेनिंग दिलं जात आहे का? आपण कशा पद्धतीने? 2 मिनिटात मी तिथंच येतोय कारण हा पॉइंट क्लिअर होणं महत्वाचं आहे अगोदर. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर सेमी मध्ये फक्त 2 विषय प्रामुख्याने इंग्लिशमध्ये केलेले आहेत, ज्याची आपला उच्च शिक्षणासाठी गरज आहे 10वीच्या नंतर. जे आपण सायन्स किंवा कॉमर्सच्या फील्डला जातो, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे 2 विषय महत्वाचे आहेत. आणि त्यातली त्यात सायन्स हा विषय जास्त महत्वाचा पडतो 11वीच्या नंतर, कारण त्याच्यामध्ये लँग्वेजचा भाग जास्त असतो. आणि मॅथमॅटिक्स मध्ये लँग्वेजचा एवढा काही फरक पडत नाही, ते सहजासहजी मुलं कॅप्चर करून जातात, हुशार मुलं. पण आता जो नवीन आलेला पॅटर्न आहे
हा आहे आपला सीबीएसई पॅटर्न येणार आहे. आता तुम्ही विचारलं सिलेबस मध्ये काय फरक आहे. काही लोकांचं असं मत आहे की आमचा जो इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास प्रामुख्याने आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकात पाहतो किंवा अभ्यासतात आपली मुलं. पण माझा याच्यावर एक आक्षेप आहे की जे आपण म्हणतो की आम्हाला फक्त एकाच गोष्टीवरून त्याचा विरोध करायचा की आमचा इतिहास कमी शिकवला जाणार किंवा आमचा भूगोल कमी सांगितलं जाणार. पण आपल्या शाळांमध्ये तुम्ही नसलं तर माझ्याबरोबर कुठंही चालत, किती चांगल्या प्रकारे हे विषय शिकवले जातात याची एकदा चाचपणी करा आणि मग त्याच्यावर भाष्य करा. मला हे वाटतं जर एखादी गोष्ट चांगली होत असेल याच्यामध्ये समस्या. आता शाळेचे प्रकार मी तुम्हाला दोन सांगितले, एक झेडपी किंवा आपण सरकारी शाळा म्हणू, झेडपी किंवा बाकीच्या सरकारी शाळा, आणि बाकी दुसऱ्या प्रायव्हेट शाळा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्त समस्या येतात, बरोबर आहे. त्यांचं माध्यम आपण पहिल्यापासून पाहतो मराठी मीडियम, कुठंतरी आता सेमी इंग्लिश आपल्याला काय पाहायला भेटतं. मग असं आहे का 11वीला गेल्याच्या नंतर मराठी माध्यमाचा विद्यार्थी तू आलेला आहेस, आता त्याच्यामुळं तू काय कर, तुला बाकीच्या गोष्टी आम्ही मराठीमध्ये समजून सांगू, असं 11वीत होईल का? नाही होणार. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी एकतर ते विद्यार्थी आलेले असतात गरीब घरातून, त्यांची पहिलीच खाण्याचे सुद्धा पंचायत असतात काही मुलांच्या. असे कित्येक विद्यार्थी मी पाहिले की त्यांची ऍक्च्युअल नाही कंडिशन, आई वडील कारखान्यावर जातात, मुलं इथं ठेवलेले असतात, काही मुलं बरोबर घेऊन गेलेले असतात. तिथे गेल्याच्या नंतर त्या साखर शाळा असतात त्यांच्यासाठी. या समस्येमधले मुलं त्यांना आपण कॉम्पिटिशन मध्ये कुठे टाकतो? जे टॉप क्लासच्या शाळांमध्ये, देशामधल्या टॉपच्या शाळांमध्ये ज्यावेळेस हेच मुलं पुढे चालून नीटला जातात, पुढे चालून त्याला IIT JEE ची एक्झाम द्यायची असते, त्याच्यानंतर पुढे काहींना MPSC करायची असते. MPSCचा तरी समजा आपण महाराष्ट्रासाठी मराठी लँग्वेज तर ठीक आहे, आता त्याचा पण पॅटर्न चेंज होतो यावर्षी. MPSC UPSCच्या धर्तीवर होणार आहे इथून पुढे. आणि UPSC जर पाहिलं, केंद्रीय शाळेतून किंवा CBSE पॅटर्न मधून आलेले मुलं येतं, ते मुलांना एक्स्ट्रा एज असतो आपल्यापेक्षा, कारण त्यांचं बेसिक पक्का असतं. आपले UPSCला गेलेले मुलं जरी पाहिलं, ऍक्च्युअली मी सुद्धा, तर मला 6वी पासूनचे पुस्तकं पुन्हा वाचावं लागली होती. म्हणजे जो खालचा सिलेबस आहे तोच असतो, तो कम्प्लीट झाला नाही. तो आणि आपण नुसतं म्हणणं की आमच्या इतिहासाला कुठेतरी त्यामुळे धक्का लागतोय किंवा काही होतंय त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे, तर त्याच्या अगोदर आपण हे पाहणं गरजेचं आहे की आतापर्यंत आपण आपला इतिहास ठीकपणे शाळेमध्ये समजावून सांगितलाय का. आणि जर मला वाटतं समजावून जर सांगितलेला असतं, ज्या व्यक्तीने अख्ख्या आयुष्यात कधी इतिहासच वाचला नाही तो व्यक्ती जर म्हणू शकतोय महात्मा गांधी हा चुकीचा माणूस होता, कुठेतरी व्हॉट्सअपला कुठेतरी एखादी न्यूज ऐकलेली असते, मग आपण इतिहास चांगला शिकवलाय का? मग त्याच्यावर ह्याच्यामध्ये तंटे घालत बसण्यात चांगला असताना सुद्धा नकारात्मक शेअर केले. म्हणजे आपला इतिहास चांगला शिकवला नाही का? आपल्या पुस्तकामध्ये नव्हता का? तुम्ही शिकला असताल किंवा मी शिकलो असेल त्यावेळेस, होतच ना. पण तितका प्रभाव त्या इतिहासाचा पडलाय असं मला वाटत नाही, त्यामुळे त्याच्यावर डिबेट करणं चुकीचं आहे. आता दुसरा प्रश्न राहिला की हा पॅटर्न तुम्ही विचारला, दुसरा प्रश्न की विद्यार्थ्यांना झेपेल का? बरोबर आहे. NCERTचे पुस्तकं जर पाहिले तुम्ही आता पाहू शकतात, तर त्या पुस्तकामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त आहे. आपल्याला स्टोरीच्या त्याच्या माध्यमातून, आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डाने बरंचसं त्याचं अनुसरण पहिलंच केलेलं आहे, त्यामुळे एवढं काही वेगळं होणार आहे असं काही नाही. फक्त विषय कोणता? थोडंफार इतिहास महाराष्ट्राचा कमी जास्त होईल. कशामध्ये? इतिहासामध्ये, हिस्ट्रीच्या बुकमध्ये. भूगोल थोडाफार आपला कमी दाखवला जाईल, बरोबर आहे. त्या विषयाकडे तसं पण आपण MPSC UPSC तयारी लागल्याशिवाय लक्षच देत नाही, तर त्याच्यावर डिबेट करणं इम्पॉर्टंट नाही सध्या. समोरचं युग जे येणार आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता चालू झाले, आपणही त्याचा वापर करतो. पण तू ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय अडचण येते यामध्ये CBSE? तेच मला बोलायचं की याच्यामध्ये आता आपण पॅटर्न कोणताही बदलला, CBSE पॅटर्न असो किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड पॅटर्न असो, पण जे तुमचं फाउंडेशन आहे, ज्या तुमच्या शाळा येतात, माझा बोलण्याचा उद्देश की हा पॅटर्न मुख्यतः ZP साठी जास्त महत्वाचा आहे ना, कारण गव्हर्नमेंटचा हा विषय, गव्हर्नमेंटने ठरवलंय की आम्हाला CBSE पॅटर्न लागू करायचं आहे. तर आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या कम्प्लीट होतातच का? आणि जर होत असतील तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, ज्यांना वाटत असेल की होतात रिक्वायरमेंट पूर्ण, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की इथून माग जो आपला सिलेबस आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचाच, त्याच्यामध्ये आपले ZPचे विद्यार्थी परिपक्व आपण करू शकलोत का? विद्यार्थी परिपक्व आहेत का असं मी बिलकुल विचारणार नाही, कारण त्या एवढ्या लेकरांचा त्याच्यामध्ये काही दोष नसतो. आपण परिपक्व करू शकलोत का याच्यावर प्रत्येकाने एकदा विचार करण्याची गरज आहे. पण या संदर्भात CBSE पॅटर्न राबवत असताना ZPचे शिक्षक प्रशिक्षित आहेत का? सध्याची काय अवस्था आहे? आता यामध्ये प्रशिक्षण
असणं किंवा नसणं याच्यापेक्षा मोठा विषय माझ्या दृष्टीने हा आहे की त्यांची इच्छाशक्ती आहे का. कारण कुठलाही शिक्षक जर म्हटलं तर त्याचे जे विद्यार्थी आहेत ते घडवायचे आहेत का नाही घडवायचे, त्या विद्यार्थ्याचं 1 वर्षाच्या वेळेस आपण त्याला तिथे ऍडमिशन घेतलं असतं ना, त्याच्या पदरात त्या शिक्षकाच्या पदरामध्ये टाकून दिलेलं असतं. आणि बऱ्याच गोष्टी काय झाल्या, आता प्रायव्हेटायझेशन जास्त वाढलं. प्रायव्हेटायझेशन जास्त वाढल्याच्या नंतर म्हणजे प्रायव्हेट स्कूलची संख्या जास्त वाढल्याच्या नंतर लोकांना सुरुवातीला शिक्षकांनी चूक केली, हा माझा आरोप नाही, सगळ्या शिक्षकांनी केला असं माझं मत नाही, पण काही शिक्षकांनी की आपली मुलं काढायचे आणि प्रायव्हेट स्कूलला नेऊन टाकायचे. कारण इंग्लिश मिडियमचं एक खेळ आलं होतं आणि इंग्लिश मीडियम फक्त प्रायव्हेट स्कूलमध्ये होतं. त्यांनी टाकल्याच्या नंतर आता तुमचा मुलगा एखाद्या शाळेमध्ये तुम्ही टाकायला गेलात, झेडपीच्या शाळेमध्ये समजा, आणि तुम्हाला जर समजलं की झेडपीच्या शाळेवर शिकवणारे सर त्यांचा मुलगा ह्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये आहे आणि तुमची कुवत ही आहे की तुम्ही तुमच्या मुलावर खर्च करू शकतात, तर तुमचा निर्णय काय असणार आहे? झेडपीच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ना, ते आपलं प्रायव्हेट स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ना, जे शेजाऱ्याच्या अपेक्षा असतील. असं झाल्याच्या नंतर झेडपीचे मुलं कमी झाली आणि त्याचा तोटा त्या शिक्षकांना सहन करावा लागला. झेडपी मध्ये शिकवणाऱ्या की कुठलीही गोष्ट आपण जर पाहिलं, आपल्याकडे जर 1 लाखाचा बंडल तुमच्या खिशात असला आणि कोणीतरी त्यातल्या 2-2 नोटा काढून अर्धाच केला आणि तो 50,000चा राहिला, तुमची मनस्थिती ऑटोमॅटिकली, तुम्हाला कितीही त्याचं मोल नसू द्या पैशाचं, पण ऑटोमॅटिकली कमी होणार. तसं ज्यांचे विद्यार्थी कमी कमी होत गेले आणि डिमोटिवेट शिक्षक पण होत गेलेत सध्या. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता, शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल अपेक्षित आहे? शिकवण्याच्या पद्धतीमध्ये म्हणण्यापेक्षा माझी एक म्हणजे अशी विनंती आहे सगळ्या गावात राहणाऱ्या लोकांना, कमीत कमी शहरांमध्ये काही पण होऊ शकतं, लोकांकडे पैसा असतो, सगळं असतं. गावात राहणाऱ्या मुलांनी आपली मुलं जिल्हा परिषदलाच टाकायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जसं जसं पट होईल तसं आपल्या गव्हर्नमेंटने असं ठरवलंय की पट कमी झाला, 20च्या आत जर पटसंख्या आली समजा, तर 2च शिक्षक शाळेवर असणार, वर्ग तुमचे 4 असो किंवा 6 असो. तर तिथे एक प्रॉब्लेमॅटिक कंडिशन अशी क्रिएट होते की 4 वर्गाला तुम्ही 2 शिक्षक जर ठेवले समजा, जसं माझ्या शाळेची सध्या परिस्थिती, आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यावेळेस मी स्वतःच्या स्वखर्चाने 1 शिक्षक ठेवणारे आणि मी स्वतः पण शिकवणारे, मग 4 वर्गाला 4 शिक्षक होणारे आणि विद्यार्थी संख्या सध्या 20च्या आतमध्ये. आणि गावकऱ्यांना पण माझी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती आहे की प्लीज, आपण गावामध्ये राहतो, आपलं काहीतरी त्या गावाच्या प्रती कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुम्हाला फक्त तुमचा विद्यार्थी त्या शाळेत टाकून पूर्ण करायचे, तुम्हाला काहीच नाही करायचं. त्या शिक्षकावर खर्च मी स्वतः करणार आहे, मी स्वतः माझा पूर्ण वेळ तिथं शिकवायला देणार आहे. आता मला पण माझ्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, मला पण पैशाची आवश्यकता असते. बरोबर. आतापर्यंत मला कुठला शिक्षक मी ठेवला नाही कुठं, मी स्वतः काम केलं, कारण मी एक्सपिरियन्स घेत होतो या गोष्टींचा, कारण मला सॉल्व्ह करायच्या गोष्टी, मला कोणाकडून पेमेंट घ्यायचं आणि तिथं काहीतरी करायचं असा माझा विषय नाही. त्यामुळे मी ठरवलं होतं की मला हे सगळं जाणून घ्यायचं होतं. काय शिक्षकांचा जास्तीत जास्त झेडपीचा टाइम कुठं जातो, बाकीचे कामं असतात, तुमच्या वॉटर लिस्ट आमचे शिक्षक, मग एका शाळेवर एक तुम्ही शिक्षक जास्त का नाही ठेवू शकत? हा सरकारला पण सवाल आहे, कारण सरकारला जर आपण आपला देश म्हणतो, आपल्या देशामध्ये हे गरिबाचे लेकरं आहेत का नाही? बरोबर. आणि हे कोणी विचारायला तयार नाही. आज जर आपण पाहिलं, मीडिया असो किंवा कोणी असो, ह्या ज्या ग्रासरूटच्या समस्या आहेत त्याच्यावर बोलायला कोणी तयार. मला ह्याला जोडून एक असा प्रश्न विचारायचा वाटतो, ग्रामीण भागातले अनेक शासन एकीकडे म्हणतं की खेड्याकडे चला, परंतु खेड्यातले मुलं सगळे शहरामध्ये येत आहेत, त्या गावातल्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अक्षरशः गाड्याच्या गाड्या भरून येतात, शहराकडे येत आहेत. पण राज्य शासन कुठंतरी कमी पडते का? कारण की या शासन खासगी शाळांना मान्यता देते, त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडायला लागल्या. हो, ती पण शहराने बघा ना, कुठलाच नियम राहिला नाही की प्रचंड फुटाफुटावर किराणा दुकानासारख्या शाळा झाल्या. याला कुठेतरी शासन बंदी घालायला किंवा मान्यता द्यायला कुठेतरी कमी पडते का? यामध्ये मुख्य दोष मला असा वाटतो की आपले जे जिल्हा परिषदचे शिक्षक असतात, हे असं म्हणणं आहे की शिक्षक शिकवत नाहीत, ही पण चुकीची बाब आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्या बरोबर जेवढे सहकाऱ्यांनी काम केलं जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी, ऍक्च्युअली ते बेंबीच्या देठापासून आपण म्हणू शकतो की काम करणारे काही लोक आहेत. काही लोक असू शकतात, समजा आपण 70-30चा रेशो धरू, 70% लोक आजही चांगले काम करणारे, ते डिमोटिवेट होतात वगैरे, ती वेगळी गोष्ट आहे. आणि ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांची एक गोष्ट असते, आपल्या सरकारने नियम दिला की
सांगितलं गाईडलाईन मध्ये की 16 तारखेपासून आता उद्याच्या शाळा आपल्या चालू होणार आहेत, बरोबर. प्रायव्हेट शाळा काही 1 तारखेपासून किंवा 2 तारखेपासून चालू येतात. 1 तारखेला संडे होता, 2 तारखेपासून चालू येतात. त्यांना नियम नाही का? मग त्यांना तो नियम नाही का? त्यांनी काय केलं, जे ऍडमिशन आता मलाच माझ्या गावामध्ये वाढवायचे होते, मी स्वतः एवढा वेळ खर्च करतोय माझ्या आयुष्यातला, तरी पण त्याचा काही फायदा होणार आहे का? कारण त्यांनी ते ऍडमिशन फीस घेऊन पहिलेच पॅक केल्यावर आम्ही काय करायचं? शिक्षण या गाईडलाईन तुमच्या ज्या असतात त्या प्रायव्हेट शाळेला लागू आहेत का नाही आहे ना, हे वाटतं ना माणसाला. नियम सगळ्याला सारखेच आहेत. नियम सगळ्यांना सारखे, पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी असं पाहायला भेटतं की नियम नाही, सगळ्यांना सारखे याच्यामध्ये काय आहे, शिक्षण विभागाचं कुठलंही लक्ष नाही. तालुक्याचं जे गट शिक्षण कार्यालय असतं ह्यांचा तर कुठलाही वचक नाही. तुम्ही बघा कुठेही काही नियम हे सगळे धाब्यावर ह्यांनी बसलेले, त्यांना कुठलंही काही घेण देण नाही. मला सांगा, शासनाच्या शाळेला नियम आहे तर खाजगी संस्थेला नियम नाही का? अजून दुसरी एक मोठी गोष्ट म्हणजे की खाजगी संस्थेच्या अनुदानित शाळा पैसे घेतात, अक्षरशः 5-5, 10-10 हजार. हा, ते पण घेतात. विद्यार्थ्याकडून पैसे घेतात. अशा ठिकाणी जिथं असे पैसे वगैरे घेतले जात असतील तिथं जे, आणि इथं आपण ज्यावेळेस आपण नागरिक म्हणून ना, आपली सगळ्यात मोठी आपल्या देशाची जर मला समस्या कुठली दिसत असली ना, सक्षम नागरिक आपण 70 वर्ष झाले पावती कोणी मागत नाही. सक्षम नागरिक आपण बनवू शकलो नाहीत. ते सरकारचं फेल्युअर आहे ना, आपल्या सोसायटीचं पण फेल्युअर आहे. आपण फक्त कधी पण तुम्ही प्रत्येक गोष्ट 5 पैशात तोलली जाते, आणि पैसा ही अंतिम गोष्ट नाही. आपला देश असा होता की आपल्या देशाने माणसाला देवाचं रूप दिलंय. कितीतरी लोक आपल्या जवळ जरी पाहिलं आपण वामन भाऊ, भगवान बाबा हे असे संत होऊन गेलेत, त्यांना आपण देव मानतो. ते माणूस म्हणून जन्माला आले होते ना. नाही, काही शाळा तर अशा मोहीम राबवित आहेत की प्रत्येक शाळेतले मोजके ह्यांचे काही शिक्षकांची लागे बांधित, याच्यातून निवडक विद्यार्थी घेतात आणि आपली शाळेचा आपलं ही गोष्ट चालवायचं अशी धंदे. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, झेडपीच्या शाळांची दुसरी समस्या. आता मी ज्या वेळेस मागच्या वर्षी काम करत होतो, गरीब लोक असतात, कारखान्यावर ऊस तोडायला जातात, लेकरं पुन्हा म्हणजे म्हाताऱ्या माणसांजवळ घरी ठेवलेले असतात, त्यांची खाण्याची समस्या. अशा मुलांचे जर शरीर वगैरे बघितलं ना, त्या मुलांची जर अवस्था बघितली तर नाही, या निमित्ताने एक मला सांगा, तेच सांगतो मी. तर ते काय होतं, त्या मुलांना कॉम्पिटिशन करायचे, प्रायव्हेट शाळांनी अगोदर परीक्षा घेऊन टॉपच्या विद्यार्थ्यांना जे उचललेलं असतं त्यांच्या बरोबर, आणि तुम्ही म्हणतात दोन्ही शाळा सारख्या करून दाखवा. त्याच्यात माझं एक मत आहे, माझी शाळा आहे, मी तुमच्या टॉपचे सगळे विद्यार्थी तुमच्या शाळेतले माझ्याकडे आणून घाला. 1 वर्ष मी त्यांना शिकवतो आणि माझे सगळे विद्यार्थी तुमच्याकडे आणून घालतो. 1 वर्ष तुम्ही दे त्यांना आणि परिवर्तन करून दाखवा. तेच मला म्हणायचं होतं की अशा अनेक शाळा आहेत की आमची शाळा 1 नंबर आहे, आमची शाळा तालुक्यात 1 नंबर आहे. अशा शाळांना या पॉडकास्टच्या माध्यमातून माझं आव्हान आहे की तुम्ही गोरगरीब ज्या विद्यार्थ्यांना काही येत नाही, त्यांची गुणवत्ता कमी, अशी बॅच घ्या तुम्ही एक, आणि त्यांना गुणवंत बनवून दाखवा. मग आम्ही सांगू की तुमची शाळा खरी गुणवत्तेची आणि क्रमांक 1 ची. असं करीत नाहीत. चांगले विद्यार्थी घेऊन आमची शाळा 1 नंबर आहे असे जिल्हा परिषदचे विद्यार्थी घ्यायचे आणि आपली शाळेचं दुकान चालवायचे. कुठलीही प्रायव्हेट शाळा जर पाहिली, शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रकार चालू, कुठल्याही प्रायव्हेट शाळेमध्ये जर गेलात, एखादे समजा असू बी शकतं कधी कधी काही, आता प्रत्येक शाळा काय आपण जाऊन पाहिलेली नाही, पण तिथं गेल्याच्या नंतर मुलाची पहिली एक्झाम घेतात. एक नवीनच. मग गव्हर्नमेंटला हे समजत नाही का, आपल्याकडं सगळ्यात जे विद्यार्थी कमजोर आहेत ते आपल्या शाळेकडे राहतात आणि आपल्या शाळेची इज्जत चालली, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची इज्जत जाते, बाकी कोणाची नाही. मूल्यांकन इतिहास करत असतो प्रत्येकाचं. पंडित नेहरूचं मूल्यांकन आपण आज करतो आणि त्यांची कामं खूप चांगली येतं, तरी आपण चुकीचं मूल्यांकन का होईना करतो, चुकीचं करतो, त्यांच्याबद्दल विपरीत बोलतो, काहीही नॉलेज नसतं. तर ते ह्या पण सरकारचं मूल्यांकन भविष्यात होणार आहे ना, त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची की असं काही नसतं की तुम्ही खराब कामं केले आणि तुम्हाला तरी पण जास्त तुमचा पैसा वगैरे जास्त दिवस टिकून ठेवेल. तुमच्या पंजोबांचा फोटो तुमच्या घरात असेलच का नसेल मला सांगता नाही येणार, कारण आपली 3री 4थी पिढी आपला विसरून जात असते. त्यामुळे नुसता पैसा करून जे इव्हिल्स समाजामध्ये पांगलेत ना, हे थोडीशी कमी व्हायला पाहिजेत. एकूणच या सीबीएसई पॅटर्नच या विद्यार्थ्यांना ओझं असेल का, कशा पद्धती? बिलकुल ओझं होणार नाही, पण त्याला आपल्याला अगोदर शिक्षकांना व्यवस्थित ट्रेनिंग देणं भाग आहे. त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग भेटली पाहिजे की यांना शिकवायचं कसं. पॅटर्न बदलला म्हणजे अभ्यासक्रमात लयच बदल होतो. विज्ञान काय बदलणार आहे किंवा तुमचं गणित काय बदलणार आहे, काहीच नाही बदलणार. थोडासा इतिहास भूगोल या विषयामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो दोन्ही पॅटर्न मध्ये, पण असं काही मोठा बदल होतोय असं काहीच नाही.
फक्त याच्यात कन्फ्युजन काय, इंग्लिश मिडियम राहणार का मराठी? तर शासनाने क्लिअर केलंय की मराठी माध्यमातले पुस्तकं आम्ही तयार करत आहोत. तेच पुस्तकं फक्त ट्रान्सलेट करायचेत मराठीमध्ये, आणि ते पण शिकवायचं जर शिक्षकांना अवघड वाटत असेल तर याच्यापेक्षा मोठी विडंबना कोणती असू शकते असं मला वाटत नाही. शेवटी काय सांगाल की या बदलामुळे काय विद्यार्थ्यात बदल होईल किंवा भविष्यातल्या पिढ्या कशा पद्धतीने या बदलामुळे काहीच बदल नाही, पॅटर्नमुळे बदल असं वाटतं? काहीच बदल नाही होणार. पण एक गोष्ट मला की ह्या गव्हर्नमेंटने किमान हिंमत दाखवली की एक आपला सीबीएसई पॅटर्न लागू करायचा आहे. त्यांना माहिती आहे की शिक्षक काही विरोधात जाऊ शकतात, शिक्षक संघटना विरोधात जाऊ शकतात, तरी पण त्यांनी धमक दाखवली. आणि आमच्यासारखे जे लोक असतात की सोशली काम करायचे, आपलं त्याच्यामधून काही पाहिजे नाही, आपलं फक्त करायचंय, कारण पुढचा भविष्यातला विद्यार्थी घडला पाहिजे आपल्या गावामधला किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामधला. आता यावेळेस मी काय ठरवलं की पाठीमागच्या प्रत्येक शाळेमध्ये मी काय जाऊ शकत नाही. बरोबर. प्रत्येक वेळेस पोहोचणं शक्य नाही. प्रत्येक शाळेत कसा एक व्यक्ती जाऊ शकतो, आणि समस्या खूप मोठी झालेली आहे. त्यामुळे आता पाठीमागच्या मी ज्या शाळेत शिकवलं, ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यांची इच्छा आहे की मी त्यांना शिकवायला पाहिजे ह्या वर्षी. बरोबर. पण ते करू शकत नाही, कारण माझ्या गावातली शाळा नाही तर बंद पडणार. त्यामुळे ह्या वर्षी मी गावात काम करणार आहे, आणि जो मला तो खर्च वगैरे येणार आहे त्यासाठी एक दुसरा पर्याय म्हणून मी शोधलाय की 199 रुपयामध्ये फक्त जे मराठी शाळेतले जरी आता विद्यार्थी असले, तुम्ही तुमच्या गावात जिल्हा परिषदला इंग्लिश मिडियमच लागू करा, किंवा सेमी इंग्लिश मिडियम लागू करा. तुम्ही ह्या मुलांच्या तुलनेत तुमच्या विद्यार्थ्यांना मागे काय ठेवता? पालकांनी आता सतर्क व्हायला पाहिजे, अडणी असो किंवा काही असो. तुम्हाला अधिकार आहे तो की आमच्या मुलांना सेमी इंग्लिश माध्यमातून शिकवा. शिक्षकांना ट्रेनिंग कशी द्यायची ते शासनाचं काम आहे. बरोबर. शासन शिक्षकाला जर ट्रेनिंग देऊ शकत नसलं तर मला नाही वाटत की ते खुर्चीवर बसण्याचे पण लायक आहे. पण आता भविष्यात सीबीएसई पॅटर्न अनुसारच वेगवेगळे प्रशिक्षण देऊन शिक्षकांना प्रगत करणं गरजेचं आहे, कारण की शिक्षकांना अनेक इतर भरपूर काम असतात, आणि ते काम शिक्षकांना केले पाहिजे. जिल्हा परिषदच्या शिक्षकांना जे बाकीचे कामं असतात त्याच्यासाठी तुम्ही एक सेपरेट व्यक्ती तिथं शाळेवर नेमा. जिल्हा परिषदेच्या शाळेला तुम्ही शिपाई देत नाहीत. आता बंदच केले. पाठीमागे काही प्रकार घडले होते. मी वाचली मी की आता ज्या संस्थेच्या अनुदानित शाळा वगैरे त्या शाळेवरचे शिपाई पद आता त्यांनाच भरायचे, शासन पैसे देणार नाही. शासन त्यांना पैसे देणार नाही, त्यांनी स्वतः पैसे देऊन त्यांचा अनुदानित शाळेसाठी. अनुदानित शाळा सुद्धा आता त्यांना शिपाई पद देणार नाही, संस्थेनेच भरायचं आणि त्यांनीच पगार करायचा. हे काय होतंय, गव्हर्नमेंट रोजगार जो लोकांना द्यायचा आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, तो हळूहळू आपला कमी होताना पाहायला मिळतोय. आणि समाजाचा सगळ्यात जास्त लोंढा तिकडे पळतोय. काही पोरं एमपीएससी करतात, तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, लोंढेच्या लोंढे येतात पोरांचे. एमपीएससीच्या तुम्ही जर 250 जागा 125 जागा ते 250च्या हिशोबामध्ये तुम्ही जागा सोडतात, त्याच्यासाठी 10-15 लाख मस्तकं तुम्ही वायाला घालतात, जे आपल्या देशाच्या कामाले असते. रोजगाराच्या समस्या निर्माण होतात. आणि सगळ्यात शेवटी मला एक सांगायचंय तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून, जे पण खेडेगावातील विद्यार्थी असतील, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे असतील, त्यांच्यासाठी मी काय करतोय या वर्षीपासून फक्त 199 रुपये, आणि त्या 199 रुपयामध्ये मला माझी शाळा वाचवायची. तुमच्याकडून 199 रुपये ती मला माझी फीस म्हणून नाही, मदत म्हणून द्या, कारण मला काही पैसा कमवण्याची लई इच्छा नाही. पण त्याच्यामधून माझ्या गावातली एक शाळा वाचन, आजूबाजूच्या गावातल्या शाळांसाठी मी काहीतरी काम करू शकतो. आणि त्यामध्ये तुम्हाला भेटणारे 6वी पासून 10वी पर्यंत सायन्स, जे तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट असतं. आता यावर्षी मी सायन्स विषय कम्प्लीट करणार आहे. आणि ज्यावेळेस सीबीएसई पॅटर्न येईल, माझा प्लॅन त्यासाठी असा आहे की आपण ऑफलाईन करू शकत नाहीत, कारण ते आपल्या आवाक्याच्या खूप बाहेरचे. आपण एवढी हस्ती नाहीत की एवढ्या गोष्टी करू शकतो, आपली ते लायकी नाही. पण ऑनलाईनच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रत्येकच विद्यार्थी जाऊन शिकण्याची मला अपेक्षा नाही. पण जे हुशार विद्यार्थी आहेत आपल्या ग्रामीण भागातल्या झेडपीच्या शाळांमधले किंवा संस्थांमधले, ज्या ग्रामीण भागात संस्था आहेत, त्या विद्यार्थ्यांना एक आधार भेटावा. आणि 6वी ते 10वी हे टोटल वर्गाचं, एका घरात 2 विद्यार्थी असोत, 3 असोत, 4 असोत, फक्त 199 रुपये चार्ज करणार आहे. आणि जर काही विद्यार्थी गरीब येतं, ते 199 सुद्धा चार्ज नाही भरू शकत, त्या विद्यार्थ्यांनी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा, फोन करायचा, सर मला 199 रुपये भरणं होत नाही, त्यासाठी मी ते फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहे. एकूणच हे होते TD वनवे सर. त्यांनी सांगितलं की सामाजिक उपक्रम त्यांनी सुरू केलाय, जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी
हा एक अनोखा उपक्रम त्यांचा ठरत आहे. आणि एकूणच सीबीएसई पॅटर्न काय आहे या संदर्भात त्यांनी आपल्याला पॉडकास्टच्या माध्यमातून ही खास मुलाखत दिली. त्याबद्दल तुमचं धन्यवाद सर, आभारी आहे. पाहत राहा आज मराठी.